शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता ही दसऱ्याच्या दिवशी होते आणि यंदा उद्या म्हणजेच गुरुवारी या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुलं जी आहे तर त्याची मागणी असते। आपल्या घराला किंवा आपल्या गाड्यांना हार घातले जातात आणि सजवलं जातं आणि त्यामुळेच आता मी पुण्यातील जे फुले मंडई आहे तिथे आली आहे आणि आता या फुलांचा बाजार नेमका काय आहे, कारण आपण पाहिलं की जसं मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी सुद्धा जवळपास 60% बाजारात फुलं जी आहेत ती कमी आहेत। फक्त 40% फुलांची आवक जी आहे ती झालेली आहे। इथे आपल्यासोबत या ज्यांचं हे फुल बाजार आहे, ज्यांचं हे दुकान आहे त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। काय सांगाल, एकूणच यंदा काय परिस्थिती आहे? फुलं घ्यायला नागरिक येत आहेत का आणि काय परिस्थिती आहे, काय भाव आहे? भरपूर मागणी आहे। या वर्षी पावसामुळे पीक कमी आहे, त्यामुळे रेट जास्त आहे। साधारण 1 किलोची काय किंमत आहे फुलांची, या फुलांची पण आणि त्या फुलांची? भिजलेला झेंडू आणि हे पिवळे फुलं हे 150 रुपये भाव आहे। भिजलेले 30-40 रुपये, चांगला माल 100 रुपये 120 रुपये भाव आहे। आता आपण पाहतो की कशा पद्धतीने लोकांचा कसा प्रतिसाद आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे आणि मागच्या वर्षी काय भाव होते आणि या वर्षी किती फरक आहे? साधारण मागच्या वर्षी 60-70 रुपये भावात, या वर्षी 120-150-100 भाव। काय नेमकी कारण आहेत, भाव वाढलेत, काय कारण? पावसामुळे अर्ध पीक संपलेले। आणखी सुद्धा काही आहेत फुल विक्रेते इथे, तर त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। यंदा काय भाव आहेत फुलांचे? जसं आपण पाहतोय पावसामुळे बराच फुल जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। आता इथली काय परिस्थिती आहे? फुलं 120-150 भाव आहे आणि ओली फुलं जी आहेत ती 100 चालू आहेत, सुकी फुलं 120-150 चालू आहेत। नक्की सर, 2 प्रकार असतात, ओली आणि सुकी फुलं। तर यामध्ये ओली जी फुलं आहेत त्यांची साधारण 60 रुपये किंमत आहे किलो मागची आणि जी सुकी फुलं आहेत त्यांची साधारण 120 ते 150 रुपयापर्यंतची किंमत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मागच्या वर्षी याच फुलांची किंमत साधारण 60 ते 70 रुपये होती, म्हणजे जवळपास दुप्पट भाव यंदा या फुलांचे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याहून मुना येनपुरे, सिविक मिरर।